हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी डॉक्टर सुकन्या पाटील. आज आपण बोलणार आहोत एक्सरसाइजबद्दल. ते आहे तुमच्या हँडची एक्सरसाइज, की जे पण तुम्ही एक्सरसाइज करता ह्यावेळेला काउंटनी नाही तर टायमिंगने तुम्ही ते फॉलो करायला पाहिजे. म्हणजे ॲटलीस्ट 30 सेकंड्स वगैरे अशा प्रकारे. आणि प्रत्येक जे सर्क्युलर मोशन्स आहेत ते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करायचे आहेत. सो फर्स्ट एक्सरसाइजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शोल्डरवरती एक साईडला हात ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूचा हात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचा आहे. तसंच तुम्हाला साईडला पण करायचं आहे. नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये तुम्हाला असे हात शोल्डरवरती ठेवायचे आहेत आणि मग क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 30-30च्या रिपिटेशनमध्ये करायचं आहे. थर्ड एक्सरसाइजमध्ये हात पूर्ण वरती घ्यायचा आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला बँड व्हायचं आहे. जेव्हा स्ट्रेचिंग सेन्सेशन जाणवेल तसंच सेम तुम्हाला नेक्स्ट साईडला करायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला हाताची मुठ्ठी करायची आहे, दोन्ही हात समोर धरायचे आहेत आणि सर्क्युलर मोशनमध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 30-30 सेकंडसाठी करायचे आहे. नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये तुम्हाला दोन्ही हात तुमच्या साईडला स्प्रेड करायचे आहेत. दोन्ही स्टेबल हात ठेवायचे आणि 30 सेकंड्स तुम्हाला अप अँड डाऊन असं मुवमेंटमध्ये जसं मी दाखवले तसं करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक फिस्ट म्हणजे मुठ्ठी तयार करायची आहे आणि फक्त एल्बोमधून हेडच्या बॅक साईडला असं बेंड करून परत वरती स्ट्रेच करायचं आहे जसं मी दाखवलेलं आहे. आणि हे सुद्धा तुम्हाला 30 सेकंडच्या रिपिटेशनने करायचे आहे. सो याला क्लॅपिंग एक्सरसाइज म्हणतात. खालून वरती घेताना कुठेही त्याला फोल्ड्समध्ये बेंड न होता ते वरती घेऊन हात क्लॅप करायचं. लास्ट एक्सरसाइजमध्ये जसं आपण हात वरती स्ट्रेच करून मुठ्ठी करून बेंड केले होतं तसंच आता तुम्हाला काय करायचं आहे, समोर हात करून एल्बो जॉईंटपासून हँड्स तुम्हाला बेंड करून एक मुठ्ठी तयार करायची आहे आणि तसंच ते वर खाली मूव्ह करायचं आहे. इतकं लक्षात ठेवायचं की जे हँड्स आपले आहेत मुठ्ठी करून झाल्यानंतर दोन्ही पण एल्बो एकमेकाला टच असले पाहिजेत. आणि लास्ट एक्सरसाइजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही हात क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज मोशनमध्ये मूव्ह करायचे आहे. लास्ट स्ट्रेचिंग एक्सरसाइज करून संपूया. बरेचदा असं होतं की आपले हँड्स वर्किंग असल्यामुळे ह्याला काय एक्सरसाइज लागते असा विचार येतो बऱ्याच जणांना. पण कसं होतं, ओव्हरऑल लुकमध्ये तुमचे जर दंड असतील किंवा हँड्स जर खूपच जाड दिसत असतील तर ते नक्कीच कमी होतील, जसे माझ्या बाबतीत सुद्धा झाले. होप हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि स्वतःची काळजी घ्या. बिकॉज हेल्थ इज वेल्थ. टेक केअर.